अरे मला हात नीट द्यायला मस्त झालं बेड. हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी संध्या सोनावळे. कशा सर्वजण? गुड मॉर्निंग. हा आमचा सकाळचा रुटीन आहे, सकाळी 7:30चा. आणि आम्ही आता गावाला निघालो आहे महाडला जाण्यासाठी. आता हा आमचा प्रवास ठाणे टू महाड आहे. आणि पाठी एक मस्तकी गाडी टाकलेली आहे आणि ह्या चौघीजणी पाठी बसलेल्या आहेत आणि मी आणि सिया पुढे बसले. मिस्टर गाडी चालवतात आणि इथून आता आमचा प्रवास चालू झालेला आहे. इथे आता आम्ही गांधारपाळ्याला पोचलो होतो. ह्या गांधारपाळ्याच्या लेण्या आहेत. 5 पांडवांनी बांधलेल्या लेण्या आहेत आणि आतून खूप मोठ्या आहेत आणि इथून मधूनच रस्ता आहे त्यांना वरती जाण्यासाठी. आणि इथे आता आम्ही खिंडीत पोचलो होतो आणि आम्ही आचोळीला जाणार होतो. यांची मावशी राहते ना आचोळीला मिस्टरांची, त्यांच्या घरी जाणार होतो. आणि या मस्त की पाठी बसून एन्जॉय करून बसल्या होत्या आणि एक त्यातली झोपली होती. तिने उलटी केली तर तिला झोप यायला लागली, तिने झोपूनच घेतलं. आणि आता आमचा पूर्ण हायवेचा प्रवास संपला होता आणि आता आम्ही ना आचोळीला चाललेलो. आणि हा रस्ता ना खूप छान बनवला आहे. आता हा डायरेक्ट रायगडला जाण्याचा रस्ता आहे हा. आणि इकडे आता ही शेती आहे तिकडे. इथून सरळ रस्ताच आहे हा रायगडला जाण्यासाठी. इथे आता आम्ही आचोळी गावात पोचलो होतो आणि इथून आता आम्ही आचोळीला चाललो आहे. आणि ही मस्तपैकी नदी आहे, पण आता नदीला थोडंसं पाणी कमी आहे. तो आचोळी गाव आहे, हा मावशीचं गाव आहे मिस्टरांच्या. आणि आम्ही त्यांच्याच घरी पहिली जाणार होतो आणि लवकर प्रवास झालेला. आम्ही सकाळी 6:30ला निघालो होतो ना, तर आम्ही घरी 10:30लाच पोचलो होतो. आमचा 4 तासात प्रवास संपलेला होता. आणि आचोळी गाव खूप छान आहे, असं डोंगरात गाव आहे हा. आणि रस्ता बघा किती छान आहे, खूप झाडं आहेत आणि हिरवळ पण खूप आहे इथे आचोळी गावात. इथे आता मी घरी आलेलो आणि मावशीचं मोठ्याच्या मोठं अंगण आहे. आता मुली मस्त तिथे खेळायचं चाललेलं. आणि मावशी तिकडे तुरी साफ करत होत्या, त्या ठाण्यावरून आणलेल्या, तर त्या लगेच साफ करायला बसलेल्या. आणि मुलांचं तर खेळायचं चाललेलं मस्तपैकी. आणि त्यांना मजा येत होती खेळायला. दिल्लीला असं काही नाही आहे ना, तर इकडं गावाला आल्यावर माझ्या छोट्या मुलीचं थोडं वेगळंच वाटत होतं. ती खूप एन्जॉय करत होती खेळण्यासाठी इथे. आणि इथे दुपारचं जेवण चाललेलं, ते जेवायला बसलेले सगळेजण. श्रीखंड चपाती केलेली आणि भाजी होती आणि पोटभर जेवत होते इथे मुलं. आम्ही ना तळोशीला जायला निघालो होतो आणि संध्याकाळचे 5:30 झाले होते. आणि आचोळीवरून ना 20 मिनटाचं अंतर आहे तिथे तळोशीला जाण्यासाठी. तिथे एक खूप प्रसिद्ध मंदिर आहे तळोशीचं आणि तिथे खूप लोक
बाहेरून येतात तिथे मंदिरात. इथे ते झाडं आहेत ना, तिथं मंदिर आहेत. आणि आम्ही पहिल्यांदाच गाडी घेऊन जाणार होतो ना, म्हणून तर आम्ही तुळशीच्या म्हणजे मंदिरात जाणार होतो पाया पडायला. आणि ती जागृत देवी आहे तिथे आणि तिथून खूप लांबून माणसं येतात तिथे. आणि ते आता आम्ही तिथं चाललेलो आहे पाया पडण्यासाठी आतमध्ये. आणि तिथे आतमध्ये दुकानं वगैरे आहेत. तुम्हाला जर तिथे ओटी वगैरे घ्यायची असेल ना, तर तिथं आतमध्येच आहे, तिथे सगळं भेटतं. इथे आता आम्ही मंदिरात पोचलो होतो. आणि या मंदिरात ना नवस वगैरे करतात असं. आणि जागृत मंदिर असल्यामुळे ना इथे खूप गर्दी असते. आम्ही संध्याकाळचे आलो होतो त्यामुळे एवढी गर्दी नव्हती. माझ्या मुली बघा कशा पळतात. आणि आम्ही इथे पाय धुवायला जाणार होतो. आम्ही ओटीचं घेतलेलं सामान आणि पाय धुवूनच आतमध्ये मंदिरात जायचं असतं. इथे त्यांनी छोटीशी टाकी केलेली आहे आणि ही विहीर आहे. त्या विहिरीमध्ये ना कासवसुद्धा आहेत आतमध्ये. इथे विहीर आहे आणि इथे आम्ही आता पाय वगैरे धुतलेले होते आणि मुलींचे पाय धुवायचे चालले होते इथे. आणि आता आम्ही मंदिरात चाललो होतो. तिथे देवीचं स्थान आहे ना, तिथे जाणार होतो. आणि इथे नळ वगैरे म्हणजे स्वच्छ आहे पूर्ण मंदिर असं. हे बघा इथे हे आहे ना, हे मंदिर आहे झाडाची तर आहे ना ते असं. तिथे देवीचं स्थान आहे आणि तिथे नवस वगैरे करतात तिथे. इथे आमचं पाय वगैरे सगळं पडून झालेलं आहे आणि आम्ही थोडा वेळ इथे बसलो होतो. आणि खूप छान वाटतं आणि थंड आणि शांतता आहे वातावरण इथे. इथे आम्ही आता आमचं झालेलं पाय वगैरे पडून आणि आता आम्ही गाडीत बसायला जाणार होतो. त्याने आम्हाला एक विभूती दिली होती घरच्यांशी लावायसाठी. ती आम्ही घेतली आणि आता चाललेलो. इथे आता आम्ही महाडला जायला निघालो होतो. आता आम्ही पुन्हा खिंडीत आलो इथे. आणि इथे माझी मोठी ताई राहते महाडमध्ये कुंभारवाडीत. आता आम्ही कुंभारवाडीत जाणार होतो. आणि आता आमचा प्रवास चालू झाला आहे कुंभारवाडीत जाण्याचा. आणि इथे आम्ही कोटेश्वर तळ्यावर आलो होतो. आणि हे आंबेडकर स्मारक आहे महाडचं मोठं. इथे नाटक वगैरे सगळं होतं ह्या स्मारकामध्ये. इथे चौकामध्ये आलो आहे आणि हा पूर्ण मार्केट आहे महाडचा. आम्ही इथून महाडच्या मार्केटमधून जात होतो आणि खूप गर्दी होती. आम्ही हळूहळू जात होतो इथून. आता मी ताईच्या घरी जाऊन आलो होतो कुंभारवाडीमध्ये. आता मी चांभारखिंडला जाणार आहे माझ्या आईच्या घरी. आणि इथून आता आम्ही महाडमधूनच जात आहोत चांभारखिंडमध्ये. हा मार्केट आहे पूर्ण महाडचा. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि तुमच्या मैत्रिणींना पण ब्लॉग शेअर करा. बाय.